हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या बुधवार 1 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये बंब्याने कमाल केली आहे. बंब्यानेच पूजा आणि समर या दोघांचा व्हिडिओ शूट केला, जेव्हा ते कृष्णाच्या दोऱ्याला, ज्या दोऱ्याने कृष्णा वडाला फेऱ्या मारणार होती, वडाला हा दोरा गुंडाळणार होती, त्या दोऱ्याला पूजा आणि समर काचेची पूड लावत होते, ज्यामुळे कृष्णाची बोटं कापली जातील, कृष्णाच्या बोटातून रक्त निघेल, तिचं व्रत पूर्ण होणार नाही. तेव्हा बंब्याने या दोघांचा व्हिडिओ शूट केला आणि हा व्हिडिओ त्याने कृष्णाला दाखवला. आणि मग कृष्णाने सगळ्या गावासमोर दे दनादन दे दनादन असं पूजाच्या एकदा नाही तर दोनदा थोबाडीत मारली आणि सगळ्यांसमोर तिचा डाव हाणून पाडला. त्यामुळे पूजाचा चांगलाच अपमान झालाय, त्याची चांगली ठासली गेली आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कृष्णा आणि बाळजाबाई या पूजेसाठी बाहेर येतात आणि मग गावातील सगळ्या बायका म्हणतात, कृष्णे आणि बाळजाबाई, तुम्ही दोघी आज लय गोड दिसायलात. हे ऐकून कृष्णा आणि बाळजाबाईला खूप आनंद होतो. बाळजाबाई म्हणते, तुम्ही सगळ्या पण खूप झाक दिसायलात. गावातील बायकाही खुश होतात. तेवढ्यात मैनावती विचारते, या दोघी गोड दिसायलात, मग मी काय कडू दिसायले? तर गावातील बाई म्हणते, अहो तसं नाही मैनावती बाई, तुम्ही सुद्धा लय गोड दिसायलात. आणि सगळे हसू लागतात. पण समर आणि पूजाचं तोंड वाकडं असतं, त्यांना या सगळ्यात काही रस नसतो. बाळजाबाई म्हणते, चला मग आता पूजेला सुरुवात करूया. तर गावातील एक बाई म्हणते, होय होय कृष्णे, तूच पूजा कर, आज तुझाच पूजेचा मान आहे. आणि कृष्णा हो म्हणते. बाळजाबाई आणि सगळे खूप खुश असतात की सरपंच म्हणून कृष्णाला हा मान मिळणार आहे. परंतु पूजाचा मात्र चांगला जळफळाट होत असतो. दुष्यंतसुद्धा खुश असतो आणि मग कृष्णा वडाची पूजा करायला पुढे जाते. ती वडाला हरी कुंकू वाहते, मग वाण देते आणि वडाची पूजा करते. एकदम भक्तिभावाचं वातावरण असतं. सगळे खूप खुश असतात की शेवटी हा मान कृष्णालाच मिळाला. पण जेव्हा कृष्णा पूजा करत असते तेव्हा समर आणि पूजा मात्र एकमेकांकडे पाहून हसत असतात, कारण त्यांनी अतिशय घाणेरडा प्लॅन बनवला आहे. त्यांना माहिती आहे की आता वडाची पूजा करून झाली की मग कृष्णा ही वडाला दोरा गुंडाळणार आणि जो दोरा ती गुंडाळणार त्या दोऱ्याला या दोघांनी काचेची पूड लावली आहे. म्हणजे या दोऱ्याला हात लावताच किंवा गाठण मारताना कृष्णाच्या बोटांना जखम होणार आणि कृष्णाच्या बोटातून रक्त वाहू लागेल. त्यामुळे हे दोघे एकमेकांकडे पाहून खुश असतात, हसत असतात. दुष्यंत आपल्या बायकोकडे पाहत असतो आणि वडाला हात जोडतो. बाळजाबाई सुद्धा खुश असते. पण समर आणि पूजा वाट पाहत असतात, कधी एकदाची कृष्णाची पूजा होते आणि मग कृष्णा हा धागा या वडाला गुंडाळते. पण या मैनावतीचं पूजाकडे बारीक लक्ष असतं. मैनावती दलपतला म्हणते, दलपतराव, या पूजाने ना काहीतरी खूप मोठा कट रचलाय. दलपत विचारतो, तुला असं का वाटतंय? तर मैनावती म्हणते, तिच्या चेहऱ्याकडे पहा ना, तिच्या चेहऱ्याकडे पाहून कळतंय की तिने काहीतरी मोठा डाव ऐकलाय आणि आता त्याचा खुलासा होणार आहे. दलपतला सुद्धा हे पटतं की तिच्या चेहऱ्यावरून कळतंय की ती खूप खुश आहे आणि आता मोठा काहीतरी धमाका होणार आहे. आणि मग पूजा ही समरला म्हणते, समर, या कृष्णाला काय मान घ्यायचा आहे ना तो घेऊ दे. तिला मिरवायचं आहे ना की मी गावची सरपंच आहे, असतंय तसतंय, आणि गावची सरपंच म्हणून पहिला मान पूजेचा मला मिळाला पाहिजे. आता एकदा का वडाची पूजा झाली आणि मग तिने तो दोरा हाती घेतला की तिचे हात रक्तबंबाळ होणार. एकाच वेळेस तिच्या डोळ्यातून पाणी आणि बोटातून रक्त वाहायला लागेल. असा विचार करून पूजा हसत असते, खूप खुश असते. आणि मग कृष्णाची वडाची पूजा होते. त्यानंतर आता वडाला दोरा गुंडाळण्याची वेळ येते. कृष्णा आपल्या पूजेच्या थाळीतून हा दोरा हातात घेते. कृष्णाला माहीत असतं पूजाने जे काही कटकारस्थान केलंय त्याबद्दल. सगळेजण हे कृष्णाकडे पाहत असतात. पूजा आणि समरला तर जास्त आशा असते की आता कृष्णा या दोऱ्याला हात लावणार आणि लगेच तिच्या बोटातून घळा रक्त वाहू लागेल. पण कृष्णा मनात विचार करते, पूजाने कितीही मोठं कटकारस्थान केलं असलं तरी हे व्रत मी दुष्यंत सरकारांसाठी करते, त्यांच्या दीर्घायुष्यासाठी करते. पुढील 7 जन्म तेच मला पती म्हणून लाभावे म्हणून मी करते. त्यामुळे मला कितीही त्रास झाला तरी चालेल, पण
मी आता पूजा करणारच, हा दोरा मी वडाला गुंडाळणार, मी माझ्या व्रतात खंड पडू देणार नाही, असा विचार करून कृष्णा हा दोरा घेऊन उभी राहते. पूजाला खूप आनंद होतो. हाच तो क्षण. आता कृष्णाला जखम होणार, कृष्णाचं व्रत पूर्ण होणार नाही, असा विचार करून पूजा खुश असते. समोर सुद्धा तिच्याकडे पाहतो, तो सुद्धा खुश असतो. आणि मग कृष्णा या वडाला हा दोरा बांधते. आधी तर गाठण बांधते आणि मग या वडाच्या आजूबाजूला 7 फेरे घ्यायला सुरुवात करते. बाळजाबाई, दुष्यंत खुश असतात, गावातील बायका खुश असतात. कृष्णा पूजा करत असते. एकदम भक्तिभावाचं वातावरण असतं, सगळे खुश असतात. आणि कृष्णा एक एक करून वडाला फेऱ्या मारत असते, दोरा गुंडाळत असते. आणि कृष्णा काही थांबतच नाही. त्यामुळे समर आणि पूजाला मोठा धक्काच बसतो. या दोघांच्या मनात हाच प्रश्न येतो की कृष्णा थांबत का नाहीये? कारण आत्तापर्यंत तर कृष्णा रडायला पाहिजे होती, ओरडायला पाहिजे होती, तिच्या बोटातून रक्त व्हायला पाहिजे होतं, तिने दोरा फेकून द्यायला पाहिजे होता. परंतु असं काहीच घडत नाहीये. हा चमत्कार झाला तरी कसा? हा प्रश्न या पूजा आणि समरला पडतो. परंतु कृष्णा दोरा गुंडाळत असते. कृष्णाच्या चेहऱ्यावर त्रास हा स्पष्ट दिसत असतो. कृष्णाला हवं असतं तर कृष्णाने हा दोरा चेंज केला असता, बदलला असता. पण कृष्णाने हा दोरा बदललेला नाहीये, कारण तिला या पूजाचं सत्य सगळ्यांसमोर आणायचं आहे. आणि तिला देवी आईवर विश्वास आहे, स्वतःच्या सत्वावर विश्वास आहे, स्वतःच्या नवऱ्यावरील प्रेमावर विश्वास आहे. त्यामुळे कृष्णा हाच दोरा या वडाला गुंडाळत असते. तिच्या बोटाला जखम झालेली असते, तिचं बोट कापलेलं असतं, तरीसुद्धा कृष्णा भक्तिभावाने आपलं हे व्रत पूर्ण करत असते. कारण हे व्रत तिने दुष्यंतसाठी केलंय, दुष्यंतच्या दीर्घायुष्यासाठी केलंय. आणि पूजा समर तिच्याकडे एकटक पाहतच राहतात. पूजा समरला विचारते, समर, हे काय होतंय? ही कृष्णा का थांबत नाहीये? ती तर वड्याला फेऱ्या मारतीयेच, दोरा गुंडाळतीयेच. समर म्हणतो, अगं पूजे, हे तर मला सुद्धा कळत नाहीये. आत्तापर्यंत तिच्या बोटातून रक्त व्हायला पाहिजे होतं, तिने आरडाओरडा करून दोरा फेकून द्यायला पाहिजे होता. मग हे सगळं काय घडतंय? पूजा म्हणते, दोरा तिने चेंज तर केला नाही ना? समर सांगतो, अगं नाही पूजे, आपण जो दोरा ठेवला होता ना, तोच दोरा आहे. आणि त्यानंतर आपण येथेच होतो ना, तिने काही चेंज केलेलं नाहीये. पूजा विचारते, मग हे कसं घडतंय? तिला त्रास होत नाहीये का? समर सांगतो, हो ना, मला सुद्धा तोच प्रश्न पडलाय. या कृष्णाला काहीच त्रास होत नाही का? नेमकं ती हा दोरा कसा गुंडाळतीये? पूजा आणि समर कृष्णाकडे आश्चर्याने पाहतच असतात. आणि मग कृष्णा वडाला आपल्या फेऱ्या पूर्ण करते. कृष्णाच्या चेहऱ्यावर जो त्रास आहे, आता या काची दोऱ्याने तिचं बोट कापलं गेलंय, पण तरीसुद्धा कृष्णा तिचं हे व्रत पूर्ण करते. पण तिच्या चेहऱ्यावर, तिच्या डोळ्यात हा त्रास स्पष्ट दिसत असतो की तुला खूप दुखतंय. पूजा आणि समर तिच्याकडे आश्चर्याने पाहत असतात. बाळजाबाई, दुष्यंत, मैनावती सगळे खुश असतात की कृष्णाचं व्रत झालंय. आणि मग कृष्णा हा दोरा तोडते. आता दोरा गुंडाळून झालाय, मग तो दोरा तोडायचा असतो. आणि काची दोरा तोडणं सोपं नाहीये, तरीसुद्धा कृष्णा मन घट्ट करते आणि हा काची दोरा तोडते. आणि उरलेला दोरा हा आपल्या ताटात ठेवून देते. कृष्णा ही पाठमोरी असते, वडाकडे तिचं तोंड असतं, त्यामुळे कृष्णाला किती त्रास होतोय, तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव कोणालाच दिसत नाही. आणि पूजा आणि समरला खूप मोठा धक्का बसतो की आपला प्लॅन फ्लॉप झालाय. शेवटी कृष्णाने तिची वडाची पूजा यशस्वी करून दाखवली आहे आणि आपण पुन्हा एकदा तोंडावर पडलोय. हे दोघांचा चेहरा पाहण्यासारखा झालेला असतो. दुष्यंत खुश असतो, बाळजाबाई खुश असते. आणि मग कृष्णा आपल्या बोटांकडे पाहते, तर कृष्णाची दोन्ही बोटं कापलेली असतात, त्यातून रक्त येत असतं. कृष्णा आपल्या बोटांकडे पाहते, तिला खूप वाईट वाटतं. म्हणजे कृष्णाला ही बोटं कापली गेली, त्याचा तर त्रास होतोय, पण आजच्या वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा ही स्वतः एक सुवासीन असताना सुद्धा दुसऱ्या सुवासिनीबद्दल तिने इतका घाणेरडा विचार केला, इतकं मोठं कटकारस्थान रचलं, याचं सुद्धा तिला खूप वाईट वाटत असतं. कृष्णा आपल्या बोटांकडे पाहते आणि मग ती वडासमोर हात जोडते. कृष्णाची पूजा पूर्ण झाली, त्यामुळे पूजाला मोठा धक्काच बसतो. दुष्यंत, बाळजाबाई खुश होतात आणि कृष्णा ही वडासमोर हात जोडून प्रार्थना करते, हे वटवृक्षा, आज मी माझ्या नवऱ्यासाठी, माझ्या पतीसाठी, दुष्यंत सरकारांसाठी हे वटपौर्णिमेचं व्रत केलंय. माझी एवढीच इच्छा आहे की दुष्यंत सरकारांना दीर्घायुष्य दे, त्यांना आयुष्यातली सगळी सुख दे,
त्यांच्या सगळ्या इच्छा अपेक्षा पूर्ण होऊ दे आणि दुष्यंत सरकारच पुढील 7 जन्म मला पती म्हणून मिळू दे. हे वटवृक्षा, दुष्यंत सरकारांसारखा पती या जन्मी मिळालाय हे माझं थोर भाग्य आहे. नाहीतर मी कोणत्याच परिस्थितीत त्यांच्या लायक नव्हते. तरीसुद्धा देवी आईने मला हा आशीर्वाद दिला आणि मला हा आशीर्वाद पुढील 7 जन्म हवा आहे, जन्मोजन्मी हवा आहे. मला जितके जन्म मिळतील त्या जन्मांमध्ये दुष्यंत सरकारच मला पती म्हणून हवे आहेत. कारण त्यांच्यासारखा पती हा जगात कधीच कोणाला मिळालेला नाही आहे. त्यांनी मला आयुष्याच्या प्रत्येक वळणावर साथ दिली आहे. प्रत्येक संकटात माझ्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहिले आहेत आणि ते होतेच म्हणून मी माझ्या आयुष्यात काहीतरी करू शकले. माझ्या प्रत्येक कार्याला त्यांची साथ असते, त्यांचा खंबीर पाठिंबा असतो. ते माझ्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक काम पूर्ण करतात आणि त्यांची साथ आहे म्हणूनच आज मी येथे उभी आहे. कधी विचारही केला नव्हता अशी स्वप्न मी पूर्ण करतेय आणि त्यासाठी फक्त त्यांची मला साथ आहे. हे वटवृक्षा, माझी ही इच्छा पूर्ण कर आणि पुढील जन्मोजन्मी मला दुष्यंत सरकारांची साथ मिळू दे. कृष्णा आपली प्रार्थना पूर्ण करते आणि दुष्यंत जवळ येऊन थांबते. दुष्यंत तिच्याकडे पाहून स्माईल करतो आणि कृष्णाची पूजा संपन्न झालेली असते. त्यामुळे दलपत आणि मैनावतीला जबर धक्काच बसतो. दलपत मैनावतीला विचारतो, ओ मैनावतीबाई, तुम्ही तर म्हणत होता की पूजाने काहीतरी कट रचलाय, काहीतरी मोठा गोंधळ होणार आहे, परंतु काहीच घडलेलं नाहीये, असं कसं झालं? तर मैनावती म्हणते, अहो मला सुद्धा तेच कळत नाहीये. आत्तापर्यंत काहीतरी व्हायला पाहिजे होतं. मला असं वाटलं पूजा काहीतरी मोठा तमाशा करेल, पण पूजाने काहीच केलं नाही. हा चमत्कार घडला तरी कसा? जाऊ द्या, आपल्याला काय करायचंय, झाली ना कृष्णाची पूजा, आता मी माझी पूजा उरकून घेते. असं म्हणून मैनावती कृष्णाला विचारते, कृष्णे, झाली ना तुझी पूजा? चल आता मी पूजा करून घेते. तर कृष्णा म्हणते, नाही थांबा, तुम्ही नका करू. आता आहे ना आपण पूजाला मान देऊया. तसं पण तिला सगळ्यात आधी पूजा करायची होती, पण मी आता गावची सरपंच आहे म्हणून हा मान मला मिळाला. पण पूजा ही रांगणे पाटलांची थोरली सून आहे, तर आता पूजा करण्याचा मान तिला मिळाला पाहिजे ना. तिनेच आधी पूजा करायला पाहिजे. हे ऐकून सगळ्यांनाच ही गोष्ट पटते आणि मग कृष्णा पूजाला म्हणते, पूजे चल आता पूजा तू करून घे. आता पूजा करण्याचा मान तुझाच आहे, कारण तू रांगणे पाटलांची थोरली सून आहे ना. तर पूजा चिडून म्हणते, नाही, मला नाही करायची पूजा. त्यांना मान हवाय ना, मग दे त्यांना मान, करू दे त्यांना पूजा. हे ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं की एवढा वेळ मला मान म्हणणारी आता मैनावतीला का मान देतीये. बाळाबाई म्हणते, ए पूजे, सकाळी तर मोठा गोंधळ घालीत होती की मला मान पाहिजे, मला मान पाहिजे, आणि आता मान मिळतोय तर घे ना गुपचूप, करून घे पूजा, कशाला वाद घालतीये. तर पूजा चिडून म्हणते, मान मागत होते, दिला का मान? नाही ना, मग आता मला कोणताही मान नकोय. आता सगळ्यांनी पूजा करून घेऊ दे, या संपूर्ण गावातील बायकांनी पूजा करून घेऊन दे, मी सगळ्यात शेवटी पूजा करेल. हे ऐकून सगळ्यांना खूप राग येतो. कृष्णा म्हणते, अगं पूजे, आता कशाला वाद घालायलीस? चल घे बरं पूजा करून, आणि तू रांगणे पाटलांची सून आहे, कर बरं पूजा. पूजाला काय करावं ते कळतच नाही, कारण आता पूजाने पूजा केली तर तिला तोच दोरा वापरावा लागेल आणि तिचं बोट कापेल. त्यामुळे पूजा नाही नाही म्हणत असते. बाळाबाई म्हणते, अगं तू आढळराव पाटलांची थोरली सून आहे, हा तुझा मान आहे, चल बरं कर पूजा, चल लवकर. पूजा चिडून म्हणते, तुम्ही काय मला भीक म्हणून देताय का मान? मला असा मान नकोय. मान हा मला सगळ्यात आधी हवा होता आणि आता मला मान नाही पाहिजे. मी सगळ्यात शेवटी पूजा करणार, मला एवढ्या लवकर पूजा नाही करायची आहे. कृष्णा म्हणते, पूजे उगाच वाद घालू नको, सगळ्या बायका खोळंबल्या आहेत तुझ्यामुळे, चल घे पूजा करून. मग समर पूजाला इशारा करतो, घे पूजा करून, आणि पूजा पूजा करायला तयार होते. ती पुढे येते आणि सगळ्यात आधी वडाची पूजा करते, हळदी कुंकू वाहते, वडाच्या झाडाला वाण देते. पूजाची वडाची पूजा करून होते. ती वडाला नमस्कार करते. कृष्णाचं तिच्याकडे बारीक लक्ष असतं, पण कृष्णाने काय प्लॅन बनवलाय याबद्दल कोणालाच माहीत नसतं. आणि मग पूजा उठून उभी राहते. आता तिला वडाला दोरा गुंडाळायचा असतो आणि मग पूजा आधीपासून जो ताटात काची दोरा आहे जो कृष्णाने वापरलाय, त्याला तर काचेचा चुरा लावलाय, तो तर काही ती घेणार नाहीये. त्यामुळे ती समरला म्हणते, समर दोरा दे. समर म्हणतो, व्हय. समर दोरा देऊ लागतो
तर कृष्णा म्हणते, हे पूजे, दुसऱ्या दोऱ्याची काय गरज आहे, इथे दोरा आहे ना ताटात, हाच दोरा घे ना. हे ऐकून पूजा आणि समरला मोठा धक्काच बसतो. तर पूजा म्हणते, मी माझं माझं सामान आणलंय, मी माझ्या सामानातला दोराच वापरणार. तर कृष्णा विचारते, अगं पण असं का, तुझा दोरा काय जास्त महागातला आहे का आणि माझा दोरा स्वस्तातला? अगं असं काही नसतं. साधेपणात पूजा केली ना तरी देव पावतो, आपली इच्छा पूर्ण करतो. चल पूजा करून घे. पूजा खूप चिडते आणि म्हणते, नाही, मी माझं सामान वापरणार. कृष्णा चिडून म्हणते, पूजे, तुला हाच दोरा वापरावा लागेल. पूजाला मोठा धक्काच बसतो. सगळेजण कृष्णाकडे आश्चर्याने पाहतात की कृष्णा पूजावर जबरदस्ती का करतीये. तर समर म्हणतो, कृष्णे, तू तिच्यावर जबरदस्ती का करतीये? तिला जर तुझं सामान वापरायचं नाहीये तर नको ना, ती तिचं तिचं सामान वापरेल. कृष्णा चिडून म्हणते, समर भाऊजी, आत्तापर्यंत मी जबरदस्ती करत नव्हते, पण आत्ता मी जबरदस्ती करणार. पूजे, गुपगुमान तो दोरा उचल आणि हाच दोरा गुंडाळ तू वडाला. हे ऐकून पूजा आणि समरला जबर धक्काच बसतो. सगळ्यांना टेन्शन येतं की कृष्णा असं का वागतीये. पूजा चिडून म्हणते, ए कृष्णे, माझ्यावर जबरदस्ती नाही करायची हा. मी या घरची थोरली सून आहे, औरस सून आहे, आणि तू धाकटी सावत्र सून, एवढं लक्षात ठेवायचं. आणि माझा नवरा वेगळा आहे ना, मग तुझ्या नवऱ्याने आणलेलं सामान मी का वापरायचं? माझ्या नवऱ्याने आणलेलं सामानच मी वापरणार, एवढं लक्षात ठेव. सगळेजण पूजाकडे आश्चर्याने पाहतात. दुष्यंत तर हसूच लागतो. बाळाबाई म्हणते, ए पूजे, कशाला वाद घालतीयेस? घे ना तो दोरा आणि कर ना पूजा. तर पूजा चिडून म्हणते, ओ बाळाबाई, तुम्ही ना बोलूच नका. आणि तसं पाहायला गेलं तर ही अशी प्रथा नसतेच. असं घरासमोर वडाचं रोपटं आणून त्याची पूजा करायची. मोठं झाड असतं ना वडाचं, तेथे जाऊन वडाची पूजा करायची असते. समोर चल रे, आपण मंदिरासमोर जाऊया, तेथे वडाचं मोठं झाड आहे, आपण त्या वडाच्या झाडाची पूजा करूया. समर म्हणतो, ठीक आहे, आणि हे दोघे जाऊ लागतात. पण तेवढ्यात कृष्णा ही पूजाला थांबवते आणि चक्क तिच्या सणसणीत मुस्काटात मारते. त्यामुळे सगळ्यांना जबर धक्का बसतो. पूजाचा तर विश्वासच बसत नाही की कृष्णाने सगळ्यांसमोर माझ्या कानफटात मारलीये. समोर सुद्धा कृष्ण आणि पूजाकडे आश्चर्याने पाहतो. बाळाबाई, दुष्यंत आणि गावकऱ्यातील सगळ्या बायकांना जबर धक्का बसतो. कृष्णाने चक्क पूजाच्या थोबाडीत मारली. कोणाचा विश्वासच बसत नाही. सगळे कृष्ण आणि पूजाकडे आश्चर्याने पाहत असतात. आणि कृष्णा म्हणते, काय म्हणालीस? तिकडे जाऊन पूजा करशील, येथे का नाही करणार? पूजे, आत्ताच्या आत्ता हा दोरा उचल, पूजा कर. पूजा ही कृष्णाकडे रागारागाने पाहतच असते. दुष्यंत हा सुद्धा आश्चर्याने कृष्णाकडे पाहतो की कृष्णाने हे काय केलं. समर चिडून म्हणतो, ए कृष्णे, माझ्या बायकोबरोबर असं काय करण्याची तुझी हिंमत कशी झाली? दुष्यंत समरला म्हणतो, समर, गप्प बस, त्या दोघींच्या मध्ये येऊ नको, नाहीतर उगाचच प्रकरण वाढेल. कृष्णा म्हणते, पूजे, आज वटपौर्णिमेच्या दिवशी एक सुवासीन असून असा दुष्टपणा करायला तुला लाज नाही वाटली का ग? पूजा चिडून म्हणते, कृष्णे, मला असं काय बोलायचं नाही या. मी कोणता दुष्टपणा केलाय? माझ्यावर घाणेरडे आरोप लावू नको. तर कृष्णा चिडून म्हणते, दुष्टपणा केला नाही तू, दुष्टपणा केला नाही, थांब, मी दाखवते तुला तुझा दुष्टपणा. असं म्हणून कृष्णा ही पूजाच्या आणखीन एकदा थोबाडीत मारते. म्हणजे पहिले एकदा मारली होती आणि आता दुसऱ्यांदा थोबाडीत मारते. त्यामुळे सगळ्यांना जबर धक्काच बसतो. पूजा तर कृष्णाकडे पाहतच राहते की आज कृष्णाचा हात काही थांबत नाहीये. दे दनादन, दे दनादन, एकानंतर एक ती पूजाची धुलाई करतच असते. आणि पूजा, समर कृष्णाकडे आश्चर्याने पाहत असतात. दुष्यंत, बाळजाबाई, मैनावती, गावातील बायकांचा सुद्धा विश्वास बसत नाही की कृष्णा चक्क रांगणे पाटलांच्या थोरल्या सुनेला, औरस सुनेला थोबाडीत मारतीये. कृष्णाचा मात्र आता तळपायाची आग मस्तकात गेलेली असते. तिचा संताप झालेला असतो. पूजाला सुद्धा हे सहन होत नाही. पूजा चिडून म्हणते, हाऊ डेअर यू, तुझी हिंमत कशी झाली माझ्यावर हात उचलण्याची? अगं मी केलंय तरी काय, ते तरी सांग, का मारतेस तू मला? कृष्णा चिडून म्हणते, काय केलंयस तू? ठीक आहे, आता मी सगळ्यांना सांगते काय केलंयस तू. तू आज वटपौर्णिमेची थट्टा केलीये. वटपौर्णिमेच्या दिवशी सगळ्या सुवासिनींचा अपमान केलाय तू. आज तू ते केलंय जे एखादी राक्षसीन सुद्धा स्वप्नात विचार करू शकत नाही, असं केलंय. अगं तू सुद्धा सुवासीन आहेस ना, स्वतःच्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतेस तू. मग दुसऱ्या एखाद्या सुवासिनीचं व्रत पूर्ण होऊ नये यासाठी तू प्रयत्न केलेस. लाज नाही वाटत का तुला?
कुठं फेडशील हे पाप? एवढं मोठं पाप करायला तुला लाज नाही वाटली का? पण अजूनही कृष्णाने हा खुलासा केलेला नसतो की या पूजाने नेमकं केलंय तरी काय. बाळजाबाई पुढे येते आणि विचारते, कृष्णे, काही स्पष्ट सांगशील का या पूजाने काय केलंय? आणि मग कृष्णा म्हणते, हो सांगते ना. या पूजाने मी आता जो दोरा वडाला गुंडाला ना, त्या दोऱ्याला काचेची पूड लावली होती. पूजा आणि समर या दोघांनी मिळून हे काम केलंय. हे ऐकून बाळजाबाई, दुष्यंत, गावातील सगळ्या बायकांना जबर धक्काच बसतो. आणि मग कृष्णा तिच्या बोटांना झालेली जखम सगळ्यांना दाखवते. हे सगळं पाहून दुष्यंतला खूप राग येतो. दुष्यंतला कृष्णाची काळजी वाटते. कृष्णा सांगते, जेव्हा मी वडाला हा दोरा गुंडाला गाठ मारली ना, तेव्हा माझ्या बोटाला जखम झाली, त्यातून रक्त वाहतंय. आणि हाच पूजा आणि समरचा प्लॅन होता की या दोऱ्याला गाठ बांधताना, दोरा गुंडाताना मला जखम होईल, माझ्या बोटातून रक्त वाहू लागेल आणि मग माझी पूजा पूर्ण होणार नाही, माझं हे व्रत पूर्ण होणार नाही, मला वटपौर्णिमेची पूजा करण्याचा पहिला मान मिळणार नाही. यासाठी या दोघांनी हे कटकारस्थान केलं होतं. पूजा आणि समरला जबर धक्का बसतो की कृष्णाला हे सगळं कसं कळलं. दुष्यंतला खूप वाईट वाटतं आणि तो कृष्णासाठी फर्स्ट एड बॉक्स घ्यायला घरामध्ये निघून जातो. तर पूजा चिडून म्हणते, कृष्णा, आम्ही असं काही केलेलं नाही बरं का, आमच्यावर असे घाणेरडे आरोप लावू नको. आणि आम्ही हे केलंय याचा तुझ्याकडे काय पुरावा आहे? कृष्णा पूजाकडे रागारागाने पाहते. समर म्हणतो, वय वय बोल ना, आहे का काही पुरावा? आहे तुझ्याकडे काही पुरावा? तर कृष्णा चिडून म्हणते, पुरावा पाहिजे ना तुला? पुरावा पाहिजे समर? ठीक आहे, तुला आहे ना मी पुरावाच दाखवते. असं म्हणून कृष्णा ही बंब्याला हाक मारते. बंब्या लवकर ये. बंब्या तेथे येतो. कृष्णा सगळ्यांना सांगते, जेव्हा पूजा आणि समर ती काचेची पूड दोऱ्याला लावत होते ना, तेव्हा बंब्याला एका कामासाठी मी इथे बोलून घेतलं होतं. आणि बंब्या जेव्हा आला तेव्हाच या दोघांचं हे कटकारस्थान सुरू होतं. बंब्या सांगतो की थोडा वेळ आधी जेव्हा कृष्णाच्या सांगण्यावरून तो वाड्यावर आला होता, तो गेटजवळ आला आणि त्याला दिसलं की पूजा आणि समर या वडाच्या रोपट्याजवळ काहीतरी करताय. पूजाच्या हातामध्ये ग्लव्ज असतात आणि लगेच बंब्या हा गेटजवळ लपतो आणि त्याला वाटतं हे नक्कीच काहीतरी करणार आहे. त्यामुळे बंब्या हा लगेच व्हिडिओ शूटिंग आपल्या मोबाईलमध्ये सुरू करतो. हे दोघे जे काही करताय त्याचा व्हिडिओ तो बनवत असतो. आणि मग पूजा आणि समर जो दोरा कृष्णा वडाला गुंडाळणार आहे तो दोरा हातात घेतात. पूजाने हातात ग्लव्ज घातलेले असतात, त्यामुळे ती आपल्या ग्लव्जच्या हातामध्ये ही काचेची पूड टाकते, ज्यामुळे तिच्या हाताला काही त्रास होणार नाही. आणि मग दुसऱ्या हाताने ती हा दोरा या काचेच्या पुड्यामध्ये चांगला घोळते, म्हणजे कृष्णाला त्रास व्हायला पाहिजे, तिचं बोट कापलं गेलं पाहिजे. पण या दोघांना माहीत नसतं की बंब्या त्यांचा व्हिडिओ शूट करतोय आणि बंब्या हे सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग करून घेत असतो. आणि तेव्हा पूजा या दोऱ्याकडे पाहते आणि म्हणते, कृष्णे, तुला मान पाहिजे ना, पहिली पूजा तुला करायची आहे, आता घे मान. आज तुझी पूजा मी सुफळ संपूर्ण होऊ देणार नाहीये. आज तू या दोऱ्याला हात लावशील आणि तुझी बोटं कापतील. एकाच वेळेस रक्त आणि अश्रू तुझ्या डोळ्यातून आणि बोटातून वाहतील. पूजा आणि समर एखाद्या राक्षसासारखे हसू लागतात आणि बंब्याने त्यांचा हा संपूर्ण व्हिडिओ शूट केलेला असतो. पूजा पुन्हा एकदा हा दोरा या पूजेच्या थाळीत ठेवून देते आणि हे दोघे घरात पळून जातात. बंब्याने हा सगळा व्हिडिओ शूट केलेला असतो आणि मग तो कृष्णाला हा व्हिडिओ दाखवतो. त्यामुळेच कृष्णाने हा पूजाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणला आहे. कृष्णा म्हणते, फक्त बंब्या साक्षीदार नाहीये, तर बंब्याने व्हिडिओसुद्धा शूट केला आहे. पाहायचा आहे का? बंब्या, दाखव रे सगळ्यांना हा व्हिडिओ. आणि मग बंब्या त्याच्या मोबाईलमधील हा व्हिडिओ सगळ्यांना दाखवतो. आणि हा व्हिडिओ पाहून समर आणि पूजाचे तर 12च वाजतात. बाळजाबाई, मैनावती, दलपत सगळ्या गावकऱ्यांना सुद्धा जबर धक्का बसतो की पूजा आणि समरने किती मोठं कटकारस्थान केलंय, त्यांना हे करायला लाज नाही वाटली का? कृष्णा म्हणते, पूजे बोल आता, आता म्हणू नको की हा व्हिडिओसुद्धा खोटा आहे. तसं तर पूजाकडे काही बोलायला नसतं, पण कृष्णाने आयडिया दिली. पूजा लगेच या आयडियाचा फायदा घेते आणि म्हणते, हो हो, खोटा आहे व्हिडिओ, खोटा आहे. अगं आजकाल असे व्हिडिओ सहज बनवता येतात, खोटे हे व्हिडिओ. कृष्णाला खूप राग येतो. बाळजाबाईसुद्धा चिडते. पूजा चिडून म्हणते, खोटा व्हिडिओ हा AI ने बनवलेला असेल. समर म्हणतो, होय होय, असे व्हिडिओ तर असे मी सुद्धा बनवू शकतो. कृष्णा दुष्यंतचा व्हिडिओ खोटा व्हिडिओ हा. कृष्णा चिडून म्हणते, ए पूजे,
अजून खोटं बोलली ना तर उलट्या हाताची ठेवून देईन, तोंड बंद ठेव तुझं. पूजाची बोलतीच बंद होते. समोरची तर दात खिळत बसते. कृष्णा चिडून म्हणते, अगं पूजे तुला मान हवा होता ना, मग त्यासाठी असं कटकारस्थान केलं तू. अगं मान मिळवावा लागतो, असा मागून नाही मिळत. आपलं कर्तृत्व तसं असावं लागतं, आपले कर्म तसे वाचावे लागतात, आपलं वागणं बोलणं तसं असावं लागतं, मग मान मिळतो. नाहीतर मी फक्त थोरली आहे, मी औरस आहे, मी अशी आहे तशी आहे असं म्हणून मान मिळत नाही. लोकांच्या मनात आपलं स्थान निर्माण करावं लागतं, तेव्हा मान मिळतो. पूजा आणि समरची बोलती बंद झालेली असते. दोघे माना खाली घालतात. कृष्णाच्या डोळ्यात तर आग वाहत असते. ती खूप चिडलेली असते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. कृष्णाने जे काही केलंय ना ते पाहायला खूप मजा आली. म्हणजे प्रेक्षकांच्या काळजाला असा थंडावा मिळाला असेल. कारण या पूजाने कृष्णाला आजपर्यंत खूप त्रास दिलाय. समरशी लग्न करून आल्यानंतर तर तिने घरात हायदोस घातला होता. पण कृष्णाने आज तिची अशी ठासली आहे की ती 7 जन्म तरी हे विसरायची नाही, एवढं मात्र नक्की. पण ती गप्पसुद्धा बसणार नाही हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. फ्रेंड्स, आजचा एपिसोड तर खूप भारी होता. पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की बाळजाबाई खूप इमोशनल होईल आणि कृष्णाला म्हणेल, इतके दिवस माझा लेक माझ्यापासून दूर होता, पण तो आता हळूहळू माझ्या जवळ येत चाललाय. कृष्णा म्हणेल, बाळजाबाई तुमचा लेक तर तुमच्या जवळ येणारच आहे, पण तुम्ही माझ्यावर जी माया करताय, मला जे प्रेम देताय ना, ते कधीही कमी होऊ देऊ नका. मला तुमच्यात आमची आई दिसतेय. हे ऐकून बाळजाबाई खूप इमोशनल होईल. कृष्णा आणि बाळजाबाई एकमेकांना घट्ट मिठी मारतील आणि इकडे पूजा आणि समर यांना आपला अपमान काही सहन होणार नाही आणि मग हे दोघे खूप चिडतील. समरच्या हातात तर एक भला मोठा चाकू असेल. समर म्हणेल, आता या अपमानाचा बदला घ्यायचा. तर पूजा म्हणणार, समर मी तर तुझ्या आधीच तयारी केली आहे. आता कृष्णाच्या आयुष्यात सगळ्यात मोठं वादळ येणार, असं वादळ ज्यातून ती कधीच सावरू शकणार नाही. आणि मग थोड्याच वेळात घरी एक माणूस येईल. या माणसाने फेटा घातलेला असेल, त्याला दाढी असणार. मग हा माणूस कोण आहे? हा माणूस कृष्णाच्या आयुष्यात काय वादळ घेऊन येईल हे पाहायला मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.